Yes, over to Hemant bhai. Hemant bhai, please. हा धन्यवाद. माझं नाव हेमंत. मी एक दारुडा आहे. Hi, Hemant bhai. हाय. ईश्वराच्या कृपेने आजच्या दिवस कोणत्याही प्रकारची दारू प्यायलेली नाही आहे. सर्वप्रथम मी कोकण फेलोशिप आणि गजानन भाऊ यांचा आभारी आहे. त्यांनी मला आज इकडे या विषयावरती बोलायची संधी दिली. विषय कार्यक्रमाच्या सहाय्याने मद्यमुक्त जीवन. तर याच्यामध्ये मी साधारण 40-50 मिनिटं बोलणार आहे आणि जरी मी बोलणार आहे आणि बोलायला तयार झालेलो असलो तरी माझ्यामध्ये काही वक्त्याचे गुण नाही आहेत किंवा मी काही विशेष काही कार्यक्रमाचा तज्ञ वगैरे वगैरे नाहीये. पण एक जे काही माझा अनुभव आहे आणि माझा प्रदीर्घ अनुभव आहे एचा, दारू पिण्याचा, दारू सोडण्याचा, स्लीप होण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्याच्यातून जे मला समजलेलं आहे, जे मला जाणवलेलं आहे ते मी या शेअरिंग मध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामध्ये काही बोलण्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं आणि त्या बोलण्यामध्ये जर काही बिग बुकच्या विरुद्ध जर काही माझं बोलणं झालेलं असेल तर कोणी मला नंतर सांगितलं की तू हे जे बोललंयस ते बिग बुकच्या विरुद्ध आहे, तर मला त्या बाबतीत आनंदच होईल. पण जनरली जे मी बोलणार आहे ते माझी सगळी वैयक्तिक मतं असणार आहे. तर तसंच बोलताना माझं असं होतं की कधी मला 40 मिनिटं वेळ किंवा 50 मिनिटं वेळ दिलेला असतो आणि माझं बोलणं 30 मिनिटांमध्ये संपून जातं. अजून काही बोलण्यासारखं माझ्याकडे राहत नाही आणि कधी कधी 50 मिनिटं पण मला कमी बोलतात. म्हणजे तसं जे बोलण्यात मध्ये जे नियोजन वगैरे असावं लागतं तसं काही मला फारसं जमलेलं नाही. असो, तर सुरुवातीला मी एक 5-7 मिनिटं, एक 8-1 मिनिटं मी माझी स्टोरी सांगेन. म्हणजे जे ओळखत नाहीत मला त्यांना माझ्या बॅकग्राऊंडची माहिती मिळेल. आणि ही एक फेलोशिप आहे आणि फेलोशिपमध्ये आपण एकमेकांना जाणणं, एकमेकांशी बोलणं, एकमेकांची माहिती असणं हा एक फेलोशिपचा पण भाग आहे असं मला वाटतं. तर माझी स्टोरी अशी चालू होते की साधारणपणे 10वी पर्यंत मी दारू पीत नव्हतो. म्हणजे जी 10वीची परीक्षा दिली तोपर्यंत माझा काही दारूचा संबंध आलेला नव्हता. आणि जी माझी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे तर आमच्या घरामध्ये सुद्धा कोणी दारू पीत नव्हतं. माझ्या ज्या वस्तीमध्ये मी राहायचो तिकडे सुद्धा आजूबाजूला कोणी बेवडे टाईपचे म्हणजे जे मद्यपी दारुडे टाईपचे कोणी नव्हतं. कोण पीत असेल तर माहिती नाही, घरात पीत असतील, पण कधी दारुड्यांचे गोंधळ, रस्त्यावर पडलेले दारुडे वगैरे मी काही लहानपणी बघितलेले नव्हते. सांगण्याचा मुद्दा की माझ्या लहानपणाच्या याच्यामध्ये मला काही दारूचं एक्सपोजर असं कधी झालेलं नव्हतं. पण अर्थातच मला थोडंफार दारूबद्दल माहिती होती. दारूबद्दल जी तारुण्यातली आकर्षण असतं ते कदाचित असावं आणि कदाचित माझा स्वभाव पण असा असावा की ज्याला टपोरीगिरी म्हणतात त्याकडे अट्रॅक्ट होण्याचा माझा कदाचित स्वभाव असावा. मी म्हटलं की माझ्या घरामध्ये जरी तशी पार्श्वभूमी नसली तरी शाळेत वेगवेगळ्या प्रकारची मुलं असतात आणि जरी मी एक हुशार आणि थोडाफार अभ्यासू विद्यार्थी समजलो जात असलो तरी वर्गातले जो एक टपोरी ग्रुप असतो त्या ग्रुपकडे माझं आकर्षण किंवा माझा कल हा त्यावेळेला जास्त होता. आणि
तर 10वी नंतर मग कधीतरी माझी दारूची ओळख झाली. पण त्यावेळेस माझे काही विशेष असे अनुभव नाही आहेत. पुढे जाऊन मात्र मला एक जो आठवतोय दारूचा विशेष असा अनुभव, तो एका 31st अनुभव होता. आणि त्या 31st मध्ये मी दारू प्यायलो, म्हणजे त्याच्या आधी पण प्यायलो होतो. काही 2, 4, 5 वेळा वगैरे प्यायली असतील. पण त्या 31st मध्ये मी दारू प्यायलो होतो आणि ज्याला ब्लॅकआउट आपण म्हणतो, ज्या बाबतीत मला पुढे जाऊन माहिती झाली. आणि मी पूर्णपणे ब्लॅकआउट झालो. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा मी सकाळी उठलो, जेव्हा पण मला जाग आली, तेव्हा मला खूप त्रास होत होता. आणि मला अजून पण आठवतंय की मी कळवळत होतो आणि त्यावेळेला पण मी काहीतरी निर्धार केला होता की बापरे, हे दारू फार भयानक प्रकार आहे. याच्या वाटेला न जायचं, अशा प्रकारचे विचार मला त्या दिवशी होते. अर्थात ते विचार काही टिकले नाही. कालांतराने माझी दारू वाढत गेली. आणि खरं म्हटलं तर कालांतराने म्हणण्यापेक्षा माझी दारू लवकरच ज्याला जास्त दारू पिणं म्हणतात किंवा अतिरेकी दारू पिणं किंवा दारुड्यासारखं दारू पिणं, त्या प्रकारचं माझं दारू पिणं लवकरच सुरू झालं. आणि साधारण त्यावेळेला माझं वय 21च्या आसपास असावं. कारण 10वीच्या नंतर जरी माझं इंट्रोडक्शन झालं असलं तरी मला अशी काही परिस्थिती नव्हती की मी दारू पिईन आणि परत घरी येईन, कोणाला कळणार नाही वगैरे. तर घरचं जे एक प्रकारचं प्रेशर आणि जे संस्कार असतात, त्याच्यामुळे मी दारू पिण्याचे प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये फारसे आले नाहीत. पण माझ्यामध्ये आज मला असं वाटतं की ते जे आपल्याला दारूच्या रोगाच्या बाबतीत जे 2 भाग सांगितलेले आहेत की मानसिक आकर्षण आणि शरीराची ॲलर्जी, ते माझ्यामध्ये आधीपासूनच असावं किंवा जेव्हा मी दारू प्यायला लागलो, म्हणजे दारूचे प्रसंग वाढत गेले, त्यावेळेला लवकरच माझ्यामध्ये ते तयार झाले. म्हणजे मी एएम मध्ये जसं ऐकलं की कोण म्हणतं मी 10 वर्ष आरामात दारू प्यायली, कोण म्हणतं मी 15 वर्ष आरामात प्यायली, आणि नंतर मग त्यांना दारूचं प्रॉब्लेम व्हायला लागला. माझ्या बाबतीत फारसं असं झालं नाही. मी दारूची जी मजा असं वगैरे जे म्हणतात, त्या प्रकारचे माझे जास्त काही अनुभव नाहीये. बहुतेक सगळे दारूचे अनुभव हे त्रासदायकच आहेत, असे आहेत. त्याच्या बाबतीत मी जो 31sta अनुभव सांगितला, ते एक अनुभव असा आज मागे वळून बघताना लक्षात येतं की ती एक शारीरिक ॲलर्जी होती. म्हणजे मला इतरांसारखं काय ते 2-4 पेग पिऊन थांबता येत नव्हतं, किंवा जेव्हा मला जाणवत होतं की मला चढायला लागलेली आहे, मला जास्त होते, त्यावेळेला काही मला थांबता येत नव्हतं आणि मी अजून पीत गेलो. दुसरा एक मला अनुभव असा आठवतोय की मी माझ्या मित्रांबरोबर एका पिकनिकला गेलेलो होतो. आणि ती ओव्हरनाईट पिकनिक होती. तर रात्री आम्ही सगळेजण मित्र दारू पीत होतो. दारू पिऊन मी झोपलो. सगळेच झोपले असतील आणि जेव्हा मला जाग आली, तेव्हा मी एका कॉटवरती व्यवस्थित झोपलेलो होतो. इतर सगळे मित्र उठलेले होते आणि ज्या कॉटवर, पलंगावर मी झोपलो होतो, तिथे खाली सगळेजण बसलेले होते. आणि मला उठल्यानंतरच दारू पिण्याची इच्छा व्हायला लागली. ती माझी पहिली आठवण आहे की सकाळी दारू पिण्याच्या बाबतीत. आणि पिकनिकचं वातावरण असल्यामुळे किंवा मी बाहेरगावी असल्यामुळे, घरापासून लांब असल्यामुळे तिकडे मला सकाळी दारू पिणं शक्य होतं. आणि मी मित्रांना म्हटलं की चलो, अरे पिकनिकला आलोय आपण, दारू पिऊया. दारू होती पण रूम मध्ये. तर सगळेजण पिकनिकच्या मूडमध्ये होते. सगळेजण हो म्हणाले. पण प्रत्यक्षपणे कोणी प्यायलं नाही. कोण म्हणाले नंतर पिऊया, चहा पिऊया, नाश्ता करूया वगैरे वगैरे. पण मी मात्र त्यावेळेला सकाळीच मी दारू प्यायलेली होती.
अर्थात ती पिकनिकची गोष्ट झाली, पण पुढे पुढे माझं दारू पिणं रोजचं सुरू झालं. रोजचं पासून दुपारी सुरू झालं आणि कालांतराने ज्याला सकाळचे जे मला आकर्षण होतं ते दारू पिण्याची इच्छा, दारू पिण्याचं आकर्षण जे मी थोपवू शकायचो, निदान रात्रीपर्यंत, संध्याकाळपर्यंत, पुढे दुपारपर्यंत थोपवू शकायचो, ते पुढे माझ्याने शक्य नाही झालं. सकाळी मला इच्छा व्हायची तीव्र आणि मी सकाळी पण प्यायला लागलो. अर्थातच सकाळी किंवा रोज पिणं, दुपारी पिणं, त्याच्या पुढे सकाळी पिणं हे पूर्णपणे दारुडा झाल्याचं लक्षण आहे. हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. मी त्यावेळेला पूर्णपणे अल्कोहोलिक झालो. माझं वय जसं मी म्हटलं की साधारणपणे 21च्या सुमारास, 21 वयाच्या आसपास मी प्रॉपरली ज्याला दारू म्हणतात, प्यायला लागलो म्हणतात, त्याप्रमाणे मी प्यायला लागलो आणि 23व्या वर्षापर्यंत मी फुल फ्लेज दारुडा झालो होतो की जो असा दारुडा जो सकाळी पितो, आपलं रोज पितो, रोज दुपारी पितो आणि कालांतराने रोज सकाळी उठल्यानंतरच पितो, अशा प्रकारच्या दारुड्यामध्ये माझं रूपांतर झालेलं होतं. अर्थातच त्या सगळ्या प्रकाराचा मला त्रास व्हायला लागलेला होता. विविध प्रकारचे प्रॉब्लेम माझ्या आयुष्यामध्ये सुरू झालेले होते आणि मला ते जाणवत होतं की हे आपलं दारू पिणं काही बरोबर नाहीये, विचित्र आहे, आपण कंट्रोल करायला पाहिजे, थांबवायला पाहिजे, अशा प्रकारचे विचार माझे होते आणि तशी जाणीव पण मला होती आणि मी प्रयत्न पण करायला सुरुवात केलेली होती. अर्थात आपल्याला माहिती आहे की मद्यपाशावरती स्वतःच्या ताकदीवरती, स्वतःच्या विचारांनी, स्वतःच्या प्रयत्नांनी मात करणं शक्य नाहीये. माझ्या बाबतीत पण तसंच झालं. मी जे काही प्रयत्न करत होते त्याच्यामध्ये मी कधी फारसा यशस्वी झालो नाही. मी बऱ्याचदा असं ठरवायचो की मी आता 100 दिवस दारू पिणार नाही. त्या 100 आकड्याचं काही आकर्षण मला होतं वाटतं आणि मी ठरवायचो 100 दिवस नाही प्यायची दारू. पण प्रत्यक्षामध्ये मला असं आठवते की मी जास्तीत जास्त 51 दिवस, 50-51 दिवस असं काहीतरी स्वतःला दारूपासून लांब ठेवू शकलो होतो. त्याच्यापेक्षा जास्त कधी मी राहिलो नाही. आणि राहिलो नाही म्हणजे जेव्हा मी प्रयत्न करत होतो की जेव्हा मला जाणीव झालेली होती की दारू नाही प्यायची आणि दारू बंद करणं, दारू थांबवणं, दारू न पिणं माझ्यासाठी आवश्यक किंवा अत्यावश्यक आहे, ही मला जाणीव झाल्यानंतर जे मी प्रयत्न करत होतो त्याच्यामध्ये पण अपयशी ठरत होतो. पुढे मला एचा मेसेज हा नशिबानेच मिळाला. त्याचं असं झालं की मी जे दुपारी दारू प्यायला जायचो किंवा सकाळी सुद्धा, तर अर्थातच मी एकटाच असायचो. कोण येणार रोजच्या रोज दारू प्यायला किंवा सकाळी किंवा दुपारी प्यायला कोण येणार. त्याच्यामुळे माझी अशी पद्धत झाली होती की काही पेपर, मॅगझिन, पुस्तकं अशा घेऊन वाचायचं काहीतरी सामग्री घेऊन मी बारमध्ये जायचो आणि अशातच एक जे मी एके दिवशी मी जे पुस्तक वाचत होतो बारमध्ये ते डॉक्टर श्रीकांत जोशींचं जे एक प्रसिद्ध सायकोलॉजिस्ट, मानसशास्त्रज्ञ आहेत, सायकोलॉजिस्ट आहेत, त्यांचं ते पुस्तक होतं. त्या पुस्तकामध्ये इतर मानसिक आजारांबरोबर एक धडा होता दारूच्या बाबतीमध्ये. अतिरेकी दारू पिणं किंवा मद्यपी या विषयावरती तो पूर्णपणे धडा लिहिलेला होता. त्याच्यामध्ये जे काही लिहिलेलं होतं ते वाचून मला जाणीव झालेली होती किंवा कन्फर्म झालेलं होतं. जाणीव मला आधीच झालेली होती की माझं दारू पिणं हे विचित्र आहे. कारण मी जसं म्हटलं की सकाळपासूनच माझी दारू सुरू झालेली होती. आणि त्या पुस्तकामध्ये शेवटी म्हणजे त्या पुस्तकातल्या त्या अल्कोहोलिझमच्या धड्याच्या शेवटी त्यांनी अल्कोहोलिक अनॉनिमसची माहिती दिलेली होती. आणि त्या माहितीतून मला एच बद्दल जे माहिती मिळालं, मी एला संपर्क केला आणि मी एच्या मीटिंगमध्ये पोहोचलो. साधारण 1997
सालची ही गोष्ट आहे. जेव्हा माझं वय 27च्या आसपास वय होतं आणि मी AA मध्ये आलो. AA मध्ये येऊन थोडेसे दिवस आत बाहेर करून मी परत AA मध्ये रुळलो. AA मध्ये सोबर झालो 97 जून महिन्यामध्ये आणि सोबर राहायला लागलो. मीटिंग करत होतो. बिग बुक आणि पायऱ्यांबाबत मला पहिल्या वर्षामध्येच माझी ओळख झालेली होती आणि मी त्या कार्यक्रमाकडे आकर्षित पण झालेलो होतो. एच्या मीटिंग मध्ये मला काही लोक विशेष प्रकारे आनंदी, उत्साही, प्रसन्न, जोशपूर्ण, ज्यांच्या वागण्या बोलण्यात जोश होता, अशा प्रकारची काही लोक मला आढळलेली होती आणि मी त्यांच्याकडे आकर्षित झालेलो होतो आणि त्यांच्या मार्फत मला 12 पायऱ्या आणि बिग बुक याच्याबद्दल जवळून ओळख झाली किंवा माहिती मिळाली आणि मी पण बिग बुक वाचायला लागलो. बिग बुकची स्टडी वगैरे त्या प्रकारच्या गोष्टी माझ्या आयुष्यात सुरू झाल्या. मी पहिल्या वर्षामध्ये स्पॉन्सर घेतलेला होता, 4थी पायरी केलेली होती. पण नंतर जेव्हा पुढे मी विचार करतो तेव्हा मला असं लक्षात येतो की मी स्पॉन्सर घेतला, पण स्पॉन्सरचा काही उपयोग करून नाही घेतला किंवा त्याच्याबरोबर 1-2च मीटिंग केल्या, 1 to 1 किंवा डिस्कशन केलं. पण खऱ्या अर्थाने जी स्पॉन्सरशिप किंवा स्पॉन्सरचं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे ते मी कधी घेतलं नाही किंवा जी 4थी पायरी किंवा जो पायऱ्यांचा कार्यक्रम मी घेतलेला होता तो पण अर्धवट प्रकारचा घेतलेला होता. पण पहिल्या वर्षी मी जोरदार मीटिंग करत होतो. AA मध्ये पूर्णपणे मी रुळलेलो होतो आणि जवळजवळ रोज मीटिंग करत होतो आणि रोज मीटिंग करत असल्यामुळे थोडंसं बिग बुकचं वाचन, थोडंसं पायऱ्या, या सगळ्या कॉम्बिनेशन मध्ये मी सोबर राहू शकलो. 97-98 मध्ये माझा पहिला बर्थडे झाला. त्याच्यानंतर पुढे दुसरा पण झाला आणि पहिले 2 वर्ष मी AA मध्ये पूर्णपणे किंवा बऱ्यापैकी इन्व्हॉल्ड होतो. त्याच्यानंतर तोपर्यंत मला एक चांगली नोकरी लागलेली होती आणि त्या नोकरीमध्ये पण माझी प्रगती होत होती. म्हणजे ज्याला भौतिक प्रगती म्हणतात त्या प्रकारची प्रगती माझी सुरू झाली आणि 3 वर्ष सोबरायटी नंतर सोबरायटीमध्ये माझं लग्न पण झालं. तोपर्यंत मी AA मधून जवळजवळ बाहेर पडलेलो होतो. मीटिंग करत नव्हतो आणि जेव्हा माझं 3 वर्ष कंप्लीट झाली तर तो काही 3 वर्षाचा माझा सोबरायटीचा वाढदिवस म्हणा किंवा परमेश्वराचे आभार मानण्याचा दिवस म्हणा, त्या प्रकारचं काही मी केलेलं नव्हतं. AA मधून मी बाहेर पडलेलो होतो आणि AA मधून बाहेर पडलेलो होतो. अर्थातच माझा AA मीटिंगशी संबंध राहिला नव्हता किंवा बिग बुकशी काही संबंध राहिला नव्हता आणि अर्थातच पायऱ्यांशी पण काही संबंध राहिलेला नव्हता. वैवाहिक जीवन सुरू झालेलं होतं, नोकरी चांगली होती, त्याच्यामध्ये प्रगती होत होती आणि मी AA मधून बाहेर पडलो. ऑटोमॅटिकली बाहेर पडलो. काही त्यावेळेला काही असं काही तो वैचारिक बौद्धिक प्रकारचा निर्णय नव्हता की आता काही मला याची गरज नाही, मला सगळं समजलेलं आहे, अशा प्रकारे विचार करून तो काही निर्णय घेतलेला नव्हता. ऑटोमॅटिकली जे माझं नवीन जीवन सोबरायटीतलं सुरू झालं होतं आणि त्या जीवनामध्ये ज्या घडामोडी होत होत्या त्याच्यामध्ये मी वाहवत गेलो आणि नकळतपणे मी AA पासून दूर गेलेलो होतो. पुढे मी जसं म्हटलं की 3रा बर्थडे मी केला नाही, त्याच्या पुढे मी 4, 5, 6, 7, 8, 9, 10 वर्ष मी सोबर होतो आणि मी 3 ते 10 म्हणजे माझी वर्ष कंप्लीट झालेली होती
त्याचं कधीही मी बर्थडे वगैरे केला नाही. पहिले 2 केलेले होते. त्याच्यानंतर 10 वर्षानंतर माझं ज्याला म्हणतात की सगळ्या अर्थानेच माझं चांगलं चालू होतं. पण चांगलं चालू होतं हे मला असं वाटत होतं की माझं चांगलं चालू आहे. आपल्याकडे हे मध्ये पण तसं म्हणण्याची पद्धत आहे की बरं चालू आहे, बरं चालू आहे असं म्हणायची पद्धत आहे. तर तसंच मला असं वाटत होतं वरच्यावर की सगळं बरं चालू आहे. आणि वरवर बघता ते तसंच होतं, बरं चालू होतं. पण मी एक अट्टल दारुडा किंवा खऱ्या अर्थाने दारुडा होतो, याचा मला पूर्णपणे विसर पडलेला होता. आणि त्याचा पण मला विसर पडलेला होता की मी जे मद्यमुक्ती मला मिळालेली आहे, ती ईश्वरी कृपेने आणि एएच्या मदतीने मिळालेली आहे, याचा मला पूर्णपणे विसर पडलेला होता. त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला आणि मी साधारण एक 10.5 वर्षानंतर स्लीप झालो. स्लीप झाल्यानंतर अर्थातच काही महिन्यामध्ये कदाचित 1.5 वर्षामध्ये माझी हालत पूर्णपणे खराब झाली. तेच जुन्या पॅटर्नला मी पोचलो. स्लीप झाल्यानंतर काही दिवसांनी रोजचं पिणं, मग पुढे दुपारचं पिणं आणि शेवटी माझा जो पॅटर्न होता त्या पॅटर्नवरती की सकाळपासून पिण्यावरती मी पोचलो. माझी हालत खराब झाली आणि माझ्या कुटुंबाने परत एकदा एएशी संपर्क साधला आणि त्याच्या एक सभासद माझ्या घरी आला आणि मी त्याच्या माध्यमातून परत एकदा ए मध्ये आलो. परत ए मध्ये आलो. त्याच्यानंतर अर्थातच आपलं ए एवढी पॉवरफुल आहे की आपण नुसतं मीटिंग करायला लागलो, बाकी काही नाही केलं, नुसतं मीटिंग करायला लागलो, रोज मीटिंग करायला लागलो तर आपल्याला मद्यमुक्ती मिळते. तसंच मला परत एकदा मद्यमुक्ती मिळाली. परत मी काही कार्यक्रमाकडे फारसं लक्ष नाही दिलं आणि सोबर राहायला लागलो. तेही त्यावेळेची माझी सोब्रायटी 2 वर्ष होती आणि 2 वर्षानंतर परत एकदा माझी स्लीप झाली. त्याच्यानंतर परत हालत खराब झाली, परत सेम स्टोरी, परत मी ए मध्ये आलो आणि परत सोबर राहिलो. परत 1 वर्ष पूर्ण केलं आणि 1 वर्षानंतर कधीतरी परत एकदा माझी स्लीप झाली. तर आता मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला खरंच आश्चर्य वाटतं की मला ए बद्दल चांगली माहिती होती. एचे सभासद मला नेहमी मदत करत होते. बिग बुक 12x12 वगैरे मी व्यवस्थित वाचलेलं होतं. मला दारू पिऊन त्रासच व्हायचा, म्हणजे माझी परिस्थिती भयानक अवस्थेला मी पोचायचो. शेवटी तर मला म्हणजे आता ही जी माझी सोब्रायटी आहे ती माझी जानेवारी 30 2021 पासून माझी सोब्रायटी सुरू झाली 3 स्लीप नंतर. तर ते जो शेवटचा जो कालखंड होता करोनाच्या आधीचा आणि करोनाच्या नंतर सुद्धा काही महिने माझी अवस्था अशी होती की मला दारू स्वतःहून बंद करायची इच्छा असली तरी मला कोणत्याही परिस्थितीत दारू बंद न करता यायची नाही आणि मला शेवटी रिहॅबला जावं लागायचं. मात्र 5 वेळा मी रिहॅबला ऍडमिट झालो आणि त्या रिहॅबच्या माध्यमातूनच मला दारू थांबवता यायची नाही. तर माझं फिजिकल हालत एवढी खराब असायची की किती इच्छा, किती प्रयत्न केले मी तरी सुद्धा मला दारू थांबवता नाही यायची. असं 5 वेळा झालं. अर्थात मी रिहॅबला कधी पण 10-12 दिवसापेक्षा जास्त राहिलो नाही. कधी 3 दिवस राहिलो, कधी 1-2 दिवस राहिलो. 12-13 दिवस मला वाटतं मी जास्तीत जास्त रिहॅबला राहिलो असेल. मी त्या रिहॅबचा उपयोग मी दारूचं जे सायकल आहे ते ब्रेक करण्यासाठी करायचो. कारण मला माहिती होतं की दारूवरचा जो उपाय आहे किंवा दारूपासून दीर्घकाळ लांब राहायचं तर ए शिवाय पर्याय नाही.
हे माझ्या मनामध्ये मला माहिती होतं. असो, तर परत एकदा मी सोबर राहायला लागलो आणि मला ही जी आपल्या ऑनलाईन मीटिंग तेव्हा चालू झालेल्या होत्या आणि मला कोल्हापूरची जी सकाळी 7:30ची मीटिंग चालते त्याची लिंक मला आलेली होती. म्हणजे माझी जी सोब्रायटीचा दिवस आहे त्या दिवशीच सकाळी मला ती लिंक आलेली होती आणि त्या लिंकमध्ये मी त्या मीटिंगला सकाळी 7:30च्या मीटिंगमध्ये मी जॉईन झालो आणि परत एकदा माझी सोब्रायटी सुरू झाली. आणि मला त्या ऑनलाईन कोल्हापूरच्या मीटिंग मधून दोन गोष्टी झाल्या. एक मला परत एकदा तिकडे आपलेपणाचा भाव निर्माण झाला एएच्या बाबतीत, ए सभासदांच्या बाबतीत. अ, अ, जो एक मला फिलिंग पहिल्यांदा आलं किंवा जे 97 मध्ये आलेलो होतं जेव्हा मी पहिल्यांदा आलेलो होतो, त्याच्यानंतर हे मला 2001 मध्ये कोल्हापूरच्या सकाळच्या मीटिंगच्या माध्यमातून आलं की मी ए शी मी बिलॉंग करतो आणि एचे जे सभासद आहेत त्यांचं आणि माझं काहीतरी नातं आहे, ह्या प्रकारची भावना मला त्या मीटिंग मधून मिळाली. आणि त्या मीटिंगमध्ये त्या वेळेपासून आतापर्यंत चर्चात्मक किंवा एखादा विषय धरून एखादं पुस्तक चं वाचन आणि त्या प्रकारचं शेअरिंग तिथे केलं जातं. आणि तिकडे मला बौद्धिक खाद्य पण मिळालं. माझा स्वभाव असा आहे की मला थोडंफार काहीतरी वैचारिक गोष्टी लागतात, चर्चा लागतात, डिस्कशन वगैरे वगैरे ते लागतं मला. ते माझा स्वभावाचा भाग आहे आणि ते मला मीटिंगमध्ये ते मिळायला लागलं. आणि तिथून माझ्या लक्षात आलं की जो मद्यपी साधारणपणे अहंकारी असतो असं म्हटलं जातं, मी पण अहंकारीच होतो आणि मला सोब्रायटीचा पण अनुभव होता. एवढं मी 10 वर्ष सोबर होतो वगैरे त्या टाईपचे विचार होते आणि मला सगळं नॉलेज आहे असं पण मला वाटायचं. पण त्या चर्चात्मक मीटिंगच्या माध्यमातून मला असं लक्षात आलं की मला जरी खूप माहिती असलं तरी सुद्धा किंवा खूप नॉलेज असलं तरी ते नॉलेज फारसं काही मला कामाला येत नाहीये. आणि इतर लोक इकडे खूप ए मध्ये माझ्यापेक्षा खूप जास्त नॉलेज असलेले, माझ्यापेक्षा हुशार आणि कार्यक्रमाचे आचरण करणारे लोक खूप आहे. आणि मी फार उथळ माणूस आहे असं माझ्या तिथे जाणीव झाली. आणि नशिबाने परत एकदा मी कार्यक्रमाकडे वळलो. ही साधारणपणे माझी स्टोरी झाली. आता पुढे मी जे कार्यक्रमाबाबतीत माझा जे अनुभव आहे आणि जे माझे विचार आहे ते मी मांडण्याचा प्रयत्न करतो. काही गोष्टी कमी जास्त होऊ शकतात. तुम्ही सांभाळून घ्याल अशी अपेक्षा आहे. काही चुकीचं बोललं गेलं तर नंतर जरूर मला कळवा. तर मी 12 पायऱ्यांचं जो आपला म्हणजे मुळामध्ये काय आहे की आपल्याला जी सोब्रायटी आहे, जे माझा अनुभव पण आहे, ती दारूपासून आपण लांब 3 प्रकारे आपण राहू शकतो. एक जे आपण बघतो कोण पंढरपूरला जातं, तिकडे काय माळ घालतं किंवा इतर विविध जे मार्ग असतील त्या मार्गाने काही लोक दूर राहतात. तो एचा बाह्य मार्ग असल्यामुळे त्या बाबतीत काही आपल्याला बोलायची किंवा चर्चा करायची गरज नाहीये. ए मध्ये येऊन आपल्याला मद्यमुक्ती मिळवणं आणि मद्यमुक्ती टिकवणं ह्याच्यासाठी 2 मार्ग आहेत. एक मार्ग आहे की रोज मीटिंग करा. रोज मीटिंग करण्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला मद्यमुक्ती मिळवता येते आणि ती टिकवता येते. हा माझा अनुभव आणि मी जे बघितलं, जाणवलं त्यानुसार मी म्हणतोय की रोज मीटिंग करून आपल्याला मद्यमुक्ती मिळवता येते आणि टिकवता पण येते. आणि दुसरा अजून एक मार्ग आहे की हा जो एचा 12 पायऱ्यांचा कार्यक्रम सांगितलेला आहे त्याचा वापर करून त्याच्यावरती चालण्याचा प्रयत्न करून मद्यमुक्ती जी मिळालेली आहे, जी मीटिंगच्या माध्यमातून मिळालेली आहे
ती टिकवणं आणि त्याच्यामध्ये त्या मध्यमुक्तीमध्ये क्वालिटी आणणं, प्रगती करणं, अशा प्रकारचं एक दुसरा मार्ग आहे. आणि एचा कार्यक्रम जेव्हा मी म्हणतो त्यावेळेला माझ्या मनात 4-5 गोष्टी असतात. त्या 4-5 गोष्टी मिळून मी एचा कार्यक्रम होतो असं मी समजतो, असं माझं मत आहे. तर ते म्हणजे पहिले अर्थातच ए म्हटलं तर 12 पायऱ्या आला की ए म्हणजे काय आहे, तर बेसिकली ए म्हणजे 12 पायऱ्या किंवा 12 पायऱ्यांचा कार्यक्रम आहे. त्याच्या पुढे किंवा तो जो 12 पायऱ्यांचा कार्यक्रम आहे तो सर्वात उत्तमरित्या कुठे सांगितलेला आहे किंवा एक्झॅक्टली कुठे सांगितलेला आहे याचा 12 पायऱ्यांचा कार्यक्रम, तर तो माझ्या मते बिग बुक मध्ये सांगितलेला आहे. त्याच्यामुळे 12 पायऱ्या आणि त्या 12 पायऱ्या शिकण्यासाठी सर्वोत्तम मार्ग समजून घेण्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे बिग बुक. या 2 गोष्टी झाल्या. तिसरी गोष्ट अर्थातच मीटिंग आहे. त्याच्यानंतर स्पॉन्सरशिप आहे की एखादा आपल्याला स्पॉन्सर असावा, मार्गदर्शक असावा, ही एक चौथी गोष्ट आहे. आणि एक 5वी गोष्ट म्हणजे फेलोशिप. आणि फेलोशिप म्हणजे ए मीटिंगच्या बाहेर आपले ए सभासदांची काही संबंध निर्माण होतात, मित्रत्वाचं नातं होतं किंवा अगदी अनोळखी लोकांशी सुद्धा आपण बोलतो. अनोळखी लोक आपल्याशी बोलतात. कधी कधी आपण त्यांना मदत करतो, ते आपल्याला मदत करतात. तर त्याला मी एक फेलोशिपिंग म्हणतो की जे मीटिंगच्या बाहेर आपले हे सभासदांशी एकमेकांशी जे संबंध येतात त्याला मी फेलोशिपिंग म्हणतो. तर असं जेव्हा मी हे कार्यक्रम म्हणतो तेव्हा माझ्यासाठी या गोष्टी आहेत. परत एकदा रिपीट करतो की एच्या 12 पायऱ्या, बिग बुक, मीटिंग, स्पॉन्सर आणि ए सभासदांची इतर वेळेचा आपला संपर्क, याचा मिळून एक एचा कार्यक्रम होतो असं माझं मत आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपण करत असू तर जी आपल्याला मद्यमुक्ती मिळालेली आहे ती टिकून तर राहतेच आणि त्याच्याबरोबर त्या मद्यमुक्तीमध्ये, त्या सोब्रायटीमध्ये एक प्रकारची क्वालिटी येते. बाकीची सोब्रायटीची लेंथ आहे किंवा मद्यमुक्तीचा कालखंड आहे तो तर आपण सोबर राहिलो की तो ऑटोमॅटिकली वाढतच जाणार आहे. पण सोब्रायटीमध्ये, मद्यमुक्तीमध्ये जी क्वालिटी आहे किंवा एला जी मद्यमुक्ती आणि सोब्रायटी जी अपेक्षित आहे त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत अजून त्या आपल्याला मिळत असतात. आणि त्याच्यासाठी हा पूर्ण याचा जो 4-5 गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये आपला सहभाग असायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये अर्थातच सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 12 पायऱ्या आहेत. तर त्या 12 पायऱ्यांच्या ह्याच्यामध्ये मी माझ्या स्वतःच्या अंडरस्टँडिंगसाठी त्याचे मी 3 विभाग केलेले आहेत. असे काही कुठे बिग बुक मध्ये किंवा कदाचित ए साहित्यामध्ये सांगितलेलं नाहीये की या 12 पायऱ्यांचे 3 विभाग आहेत वगैरे वगैरे. मी माझ्या मतानुसार, माझ्या सोयीनुसार तसे मी 12 पायऱ्यांचे 3 भाग केलेले आहेत. त्याच्या पहिल्या भागामध्ये मी 1 ते 3 पायऱ्या घेतो. दुसऱ्या भागामध्ये मी 4 ते 9 पायऱ्या घेतो आणि तिसऱ्या भागामध्ये 10वी 11वी पायरी मी घेत असतो. आणि साधारणपणे पहिली पायरी आपण घेतली, आपल्याला एकदा मान्य झालं की मी एक दारुडा आहे आणि माझं जीवन अस्ताव्यस्त झालेलं आहे. ती पहिली पायरी घेऊन आणि मीटिंग करून आणि विशेषतः रोज मीटिंग करून आपल्याला मद्यमुक्ती मिळवता येते किंवा मद्यमुक्ती आपल्याला मिळते असं एक जनरली म्हणता येईल किंवा असा एक आपल्याला अनुभव येतो. पण जर त्या मद्यमुक्ती मध्ये आपल्याला क्वालिटी पाहिजे किंवा आपल्याला जर आनंदी राहायचंय तर मात्र मला वाटतं इतर ज्या पायऱ्या आहेत त्या आपल्याला करायला पाहिजेत. आणि
जसं माझ्या बाबतीत मी असं बघतो, असा विचार करतो की मी पहिली पायरी घेतली, मला मान्य झालं की मी दारुडा आहे आणि रोज मीटिंग करून दारूपासून लांब राहता येतं. पण त्याच्या पुढे जर बघितलं तर दुसरी आणि तिसरी पायरी, ज्याचा मी 1, 2, 3 याचा एक ग्रुप करतो. जेव्हा मी दुसऱ्या पायरीचा विचार करतो की पॉवर ग्रेटर देन आवर सेल्फ कुड रिस्टोर अस टू सॅनिटी, ते जेव्हा मी विचार करतो तेव्हा मला त्याचं आकर्षण वाटतं. कारण दुसऱ्या पायरीमध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं की एक हायर पॉवर आहे, ती तुम्हाला तुमचा विवेक, तुमचा शहाणपणा परत मिळवून देईल. आणि त्याच्या बाबतीत मला निश्चितच आकर्षण वाटतं. कारण माझं जे पूर्वीचं आयुष्य होतं, मग ते जे आयुष्य म्हणजे मी यावेळेच्या सोबरायटी 2021च्या आधीचं जे मी आयुष्य बघतोय, तर त्याच्यामध्ये बराच कालखंड माझा दारू पिण्यामध्ये गेलेला आहे. तसाच बराच मोठा कालखंड माझा दारू न पिण्यामध्ये पण गेलेला आहे. पण दारू न पिण्यातला कालखंडाचा जेव्हा मी विचार करतो आणि बघतो, तर तेव्हा पण माझं वागणं विवेकी नव्हतं. दारू जरी मी पीत नव्हतो, तरी सुद्धा माझं वागणं विवेकी नव्हतं किंवा शहाणपणाचं नव्हतं. आणि त्याच्यामुळे मला दुसरी पायरी मी एक माझ्यामध्ये एक आकर्षण निर्माण केलं किंवा मला ती एक अट्रॅक्टिव्ह आणि महत्वाची गोष्ट वाटली की जी काही हायर पॉवर आहे ती मला शहाणपणा परत मिळवून देईल. माझी जी सॅनिटी आहे ती रिस्टोर करेल, परत एकदा मिळवून देईल. त्याच्यामुळे मी परत एकदा त्या पहिल्या पायरीतून ऑटोमॅटिकली पुढच्या पायरीमध्ये माझा प्रवास होतो आणि त्यातून पुढे अर्थातच माझा तिसऱ्या पायरीकडे पण माझा प्रवास होऊन जातो. कारण मी माझ्या आयुष्याची जी काही वाट लावलेली आहे, ती वाट मी माझ्या विचारांमुळे, माझ्या जीवन पद्धतीप्रमाणे किंवा एकूणच जे प्रकारचं जीवन मी माझ्या मर्जीनी, माझ्या समजुतीनी मला पाहिजे तसं जे जीवन जगत होतो, त्याचा परिणाम म्हणून मी माझ्या आयुष्याची वाट लागलेली होती. जे जे काही अडचणी निर्माण झालेल्या होत्या, ते त्याचं जर कारण बघितलं तर जे काही माझं आयुष्याचं धोरण होतं, ते चुकीचं होतं आणि त्याच्यामुळे माझी सगळी वाट लागलेली होती. आणि मग तिसऱ्या पायरीमध्ये आपल्याला सांगितलं जातं की आपले जे काही जीवन आहे आणि आपले जे विचार आहे ते तू देवावरती सोपवण्याचा निर्णय घे. आणि ते मला एकदम पटलेलं होतं आणि त्या प्रकारचा निर्णय मी तिसऱ्या पायरीमध्ये घेतलेला होता. आता ह्याच्या पुढे जे आहे त्याचं 4 ते 9 पायऱ्यांचा मी एक वेगळा विभाग करतो. कारण माझं असं मत आहे की तिसऱ्या पायरीमध्ये जे आपण जी काही गोष्ट केलेली आहे तिसऱ्या पायरीमध्ये, तो फक्त एक प्रकारचा निर्णय आहे किंवा ती निर्णय घेण्याची फक्त कृती आहे. त्या निर्णयाची अंमलबजावणी काही तिसऱ्या पायरीमध्ये होत नाही किंवा ते आपल्याला शक्य पण नसतं. की जीवन, आपलं आयुष्य, जीवन, आपले विचार मी परमेश्वराच्या हाती सोपवतो. तर ते सोपवणं नसतं असं मला वाटतं. ते नुसतंच सोपवायचा निर्णय घेतो. असं ती तिसरी पायरी आहे असं माझं मत आहे. पण तो निर्णय घ्यायला मला सोपं गेलं. माझं गत आयुष्याचा भूतकाळाचा अनुभव बघता मला लक्षात आलं की ही सगळी जी वाताहत माझी झालेली आहे त्याचं कारण मी माझ्या मर्जीने आयुष्य चाललेलो आहे. मला जसं वाटतंय तसं वागत गेलेलो आहे. त्याच्यामुळे मी वाताहत झाली आहे. आता याच्या पुढे मी माझं जीवन आणि माझे विचार, आयुष्य वगैरे परमेश्वरावरती सोपवून देतो. असा निर्णय घ्यायला मला तिसऱ्या पायरीमध्ये शक्य झालं. आणि त्याच्या पुढे मग माझा जेव्हा तिसऱ्या पायरीचा निर्णय घेतला तर त्या निर्णयाच्या अंमलबजावणीचा भाग म्हणून मला पुढची कृती करणं गरजेचं होतं. आणि ती पुढची कृती म्हणजे मी 4थी ते 9वी पायरी
मी समजतो की 4थी ते 9वी पायरी आपण घेतो तेव्हा आपल्या गत आयुष्याच्या बाबतीत आपण एक विशिष्ट प्रकारे केलेली कृती असते ती 4थी ते 9वी पायरी. हे आपल्या भूतकाळामध्ये जे जे आपण वागलेलो आहे, जे जे गोष्टी सगळ्या खराब करून घेतलेल्या आहेत, त्याच्या बाबतीत काहीतरी करणं म्हणजे एक 4थी ते 9वी पायरीचा एक कार्यक्रम आहे किंवा एक विभाग आहे 12 पायऱ्यांमधला, असं मी मानतो. आणि जेव्हा 4थी पायरी मी बिग बुक मध्ये जशी सांगितलेली आहे त्या प्रकारचं जेव्हा मी लिखाण चालू करतो त्यावेळेला माझ्या लक्षात येतं की माझ्या स्वभावामध्ये बरेचसे दोष आहेत. म्हणजे माझी जी जडणघडण झालेली आहे त्याची कारण वेगवेगळ्या प्रकारची असू शकतात. आणि माझ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्वभाव दोष आहेत आणि त्या स्वभाव दोषांवरती मी काहीतरी केल्याशिवाय माझं जीवन सुधारणार नाही. म्हणजे माझी दारू बंद राहू शकते हे मला माझ्या अनुभवातून माहिती होतं. पहिली 2 वर्ष मी मीटिंग केलं, त्या मीटिंगच्या माध्यमातून मी दारूपासून दूर राहिलेलो होतो आणि पुढची 8 वर्ष तर मला मीटिंगची पण गरज लागलेली नव्हती. त्याच्यामुळे मला ते अनुभवातून माहिती होतं की फक्त जर दारू बंद करायची असेल तर मला काही पुढचं एक कार्यक्रम 12 पायऱ्यांची गरज नाही. नुसतं सुद्धा मला दारूपासून लांब राहता येईल. पण यावेळेला माझा जो बाकीचा अनुभव, स्लीपचा पण अनुभव माझ्याकडे असल्यामुळे आणि माझं वय पण वाढलेलं असल्यामुळे 50च्या आसपास मी आलेला असल्यामुळे मी या कार्यक्रमाकडे अजून विशेष लक्ष द्यायला लागलो. आणि 4थी पायरी लिहिल्यानंतर जे आपल्याला 7 प्रकारचे दोष सांगितलेले आहेत, खरं तर विविध प्रकारचे दोष सांगितले जातात. कोण म्हणतं 68 प्रकारचे दोष आहेत, कोण म्हणतं 100 प्रकारचे आहेत, कोण म्हणतं 150 प्रकारचे स्वभाव दोष आहेत. कदाचित असतील सुद्धा. पण आपल्या ए कार्यक्रमामध्ये 12x12 मध्ये 7 प्रकारचे दोष सांगितलेले आहेत. जे अहंकार, हव्यास, कामलालसा, संताप, आदाशीपणा, मत्सर व आळस. हे आपल्याला 12x12 मध्ये 7 स्वभाव दोष सांगितलेले आहेत. आणि एकूणच जी आपली काही भारतीय संस्कृती आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला षड्रिपू 6 प्रकारचे दोष सांगितलेले आहेत. म्हणजे हे जे दोष आहेत ते दोष नॉन अल्कोहोलिक लोकांमध्ये पण असतातच आणि अल्कोहोलिक लोकांमध्ये पण असतातच. आणि माझ्यामध्ये पण आहेत. काही दोष जास्त आहेत, काही कमी आहेत. पण 4थ्या आणि 5व्या पायरीच्या माध्यमातून मला आणि माझा जो अनुभव आहे तिथून माझ्या असं लक्षात आलं की ह्याच्यावरती मला काम करणं फार जरुरी आहे. आता जो विषय आहे की हे कार्यक्रमाच्या साहाय्याने मद्यमुक्ती, तर त्याच्यामध्ये 2 मी छोटेसे उदाहरणं सांगतो की कशी मद्यमुक्ती 2 प्रकारची असू शकते किंवा कार्यक्रमाच्या साहाय्याने मद्यमुक्ती, हे कार्यक्रमाच्या साहाय्याने मद्यमुक्ती आणि हे कार्यक्रमाच्या शिवाय मद्यमुक्ती. त्याचे 2 पटकन मी उदाहरण सांगतो की माझं स्वतःचं तर मोठं उदाहरण आहेच आहे की मी ज्या प्रकारे परत स्लीप झालो किंवा माझं जे काही वाताहत झाली ते स्वतःच मी एक मोठं उदाहरण आहे की जर कार्यक्रम नाही घेतला तर काय होतं. पण दुसरे 2 मी छोटी छोटी उदाहरणं सांगतो. त्याच्यामुळे एक ठळक फरक आपल्याला लक्षात येईल. दोन्ही उदाहरणं माझ्या समोर घडलेली आहेत. गोरेगावच्या मेंबरच्या संदर्भातच आहेत. आमच्याकडे एक सभासद, अर्थात हे दुसऱ्याच्या बाबतीची इन्व्हेंटरी नसून त्या सभासदांच्या वागण्यातून मी काही शिकलो की कसं वागू नये किंवा जर हेचा कार्यक्रम जर मी नाही घेतला
तर सोबरायटीमध्ये सुद्धा काय होऊ शकतं. तर एक सभासद जो काही 10, 12, 14 वर्ष सोबर आहे आणि तो साधारणपणे रोज मीटिंग करणारा सभासद आहे आणि रविवारी 2 त्याच्या मीटिंग होतात आणि त्याच्या घरापासून कुठेही जाण्याचा रस्ता माझ्या घराच्या खालून आहे. तर मला तो दिसत असतो मीटिंगला जाताना आणि तो सभासद रविवारीची मीटिंग म्हणजे इतर सगळ्याच मीटिंग करतो आणि रविवारची मीटिंग पण करतो. रविवारी तो मला नेहमी दिसत असतो. सकाळी 10-11च्या सुमारास मीटिंगला जाताना एकदम टकाटक तो तयार होतो आणि मीटिंगला जातो. आणि नंतर थोड्या वेळाने मला त्याची बायको पण जाताना दिसते. जी दळणाच्या पिशव्या घेऊन जाते माझ्या घराच्या खालून आणि तिच्या हातामध्ये 2-2 मोठ्या थैल्या असतात आणि तिच्या पायाला प्रॉब्लेम आहे. तर ती थोडंसं लंगडत ती जात असते. तर ते बघून मला फार धक्का बसतो किंवा काही मी गोष्ट असं शिकून घेतो की जर अशा सोबरायटीला काही अर्थ नाही किंवा ही सोबरायटी अशा प्रकारची सोबरायटी यायला अपेक्षित नाहीये आणि जर मी 12 पायऱ्यांचा कार्यक्रम जर मी घेतला नाही तर असंच होणार आहे की पूर्वी दारू पीत असताना माझं कुटुंब कष्टामध्ये होतं, नाराजी होती आणि माझ्या जीवनामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये, कुटुंबाच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन नव्हतं. जर मी कार्यक्रमाच्या माध्यमातून जर मी बदल करू शकलो नाही तर माझ्या बाबतीमध्ये पण असंच होणार आहे की माझ्या सोबरायटीचा माझ्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाहीये आणि माझ्या कुटुंब आनंदी नाही राहणार आहे आणि माझं कुटुंब जर आनंदी नाही राहिलं तर निश्चितच मी स्वतः पण आनंदी राहणार नाहीये आणि अर्थातच पुढे जाऊन माझ्यासारख्याला स्लीपचा धोका आहे आणि जरी मी स्लीप नाही झालो तरी सुद्धा त्या मद्यमुक्तीमध्ये काही मजा राहणार नाहीये. असंच एक दुसरं उदाहरण मी पटकन सांगतो की आमच्या ग्रुपमध्ये बर्थडेचा कार्यक्रम होता आणि त्या मीटिंगला आपला एक सभासद धावत मीटिंगमध्ये पोहोचला. मीटिंगच्या आधी 1-2 मिनिटं आणि नंतर तो सांगत होता की तो जिथे नोकरी करतो त्या तिकडच्या त्या कामाच्या ठिकाणी काहीतरी कार्यक्रम होता आणि त्याचा जो साहेब आहे तो त्याला सांगत होता परोपरीने की आपल्याकडे कार्यक्रम आहे, तुझी उपस्थिती इथे आवश्यक आहे, म्हणजे तुझी मदत लागणार आहे, 5-50 लोक येणार आहेत. पण हा म्हणाला की नाही माझ्या ग्रुपमध्ये मीटिंग काय बर्थडे आहे वगैरे वगैरे आणि तो म्हणाला नोकरी गेली तरी हरकत नाही पण मी बर्थडेच्या मीटिंगला जाणारच. आणि त्याची ती स्टोरी ऐकून सुद्धा मला अत्यंत धक्का बसलेला होता आणि मी म्हटलं बापरे, जर असं मी वागायला लागलो तर काय होईल. आणि मी तसं वागू पण शकतो, माझी पण हिस्ट्री अशीच आहे की म्हणजे आपल्याला तारतम्यच राहत नाही की आपली नोकरी टिकवणं, ती नोकरी व्यवस्थित करणं हे किती महत्वाचं आहे. त्याच्याऐवजी आपल्याला तारतम्य न राहता आपण चुकीच्या गोष्टींकडे त्याला महत्व देतो. आणि हे सगळं अशा प्रकारचं जे वागणूक आहे की मी सुद्धा अगदी असाच होतो. अतिशय मूर्खपणाचं माझं वागणूक होतं सोबरायटीमध्ये. म्हणजे दारू पिताना तर मी जे काही वाट लावत होतो, मी जे काही गोंधळ घालत होतो त्याच्याबद्दल तर मी बोलतच नाहीये. मी बोलतोय सोबरायटीमध्ये, मद्यमुक्त असताना सुद्धा मी खूप गोंधळ घालत होतो आणि माझी आयुष्याची दिशा पण त्यावेळेला चुकलेली होती. काय करावं, काय योग्य काय अयोग्य याचं भानच मला राहत नव्हतं. अर्थात पुढे जेव्हा आपण 4थी-5वी पायरी केल्यानंतर 6वी आणि 7वी पायरी जेव्हा करत असतो त्यावेळेला आपण जे स्वभाव दोष आपल्याला 4थ्या-5व्या पायरीतून माहिती झालेले असतात
त्याच्यावरती काम करायला सुरुवात करतो. मी स्वतः जे माझे टोकदार स्वभाव दोष आहेत किंवा जे अजूनही कमी झालेले नाहीयेत त्याच्या बाबतीमध्ये मी 7व्या पायरीनुसार रोजच्या रोज प्रार्थना करत असतो की निदान मला तरी दुसरा काही उपाय माहिती नाहीत की माझे जे स्वभाव दोष आहेत ते मी कसे काढावे. अर्थात काहीतरी त्याच्यासाठी कृती करावी लागते, पण ती कृती करण्याची इच्छा सुद्धा तयार होण्यासाठी मला असं वाटतं की 7व्या पायरीची प्रार्थना करणं जरुरी आहे. आणि त्याच्या पुढे मग 8वी आणि 9वी पायरीची जी भरपाई आहे ती जेव्हा मी भरपाई करतो त्यातून बरेचसे म्हणजे माझे सगळे संबंध बिघडलेले होते माझ्या घरामध्ये, माझ्या ऑफिसमध्ये, माझे नातेवाईकांमध्ये. तर त्या सगळी भरपाईतून माझे संबंध सुधारायला लागले. आणि मी स्वतः असं मानतो की कुटुंबाची जी भरपाई आहे ती मला आयुष्यभर करायची आहे. ती भरपाईची प्रक्रिया ही माझ्या मते एक आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. तर जेव्हा पुढे आपण 8वी 9वी ची पायरी केलेली आहे त्याच्यानंतर 10व्या पायरीमध्ये जेव्हा पोहोचलेलो आहे तर तेव्हा अत्यंत महत्वाची गोष्ट आपल्या बाबतीत होते. ती माझ्या दृष्टीने फारच सर्वात महत्वाची गोष्ट सोब्रायटीमध्ये जी आहे ती ही आहे. आपल्याला 10व्या पायरीमध्ये आश्वासन दिलेलं आहे की तुमचा विवेक परत येईल. इंग्लिशमध्ये त्यांनी अशा प्रकारचं वाक्य दिलेलं आहे की बाय दिस टाइम सॅनिटी रिटर्न्स. तर ते सॅनिटी रिटर्न्स ही मला असं वाटतं की मद्यमुक्त जीवनातली सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि ती आपल्याला हे कार्यक्रमाची एक देणगी आहे. 12 पायऱ्यांची देणगी आहे जी देणगी आपल्याला 10व्या पायरीमध्ये मिळते. आणि एकदा आपली सॅनिटी रिटर्न झाली, आपला विवेक शहाणपणा परत आला की मग मात्र आपलं आयुष्य बऱ्यापैकी सोपं येतं. सोपं होतं म्हणजे काही संकट येणार नाही असं नाहीये, पण बऱ्यापैकी सोपं होतं. आपल्या मध्ये जे एक कन्फ्युजन आपल्याला राहत नाही किंवा विविध गोष्टींमध्ये हे करू का ते करू अशा प्रकारचे प्रश्न साधारणपणे पडत नाहीत. आणि एक प्रकारची स्वस्थता, शांतता आपल्याला 10व्या पायरी मधून येते. जे बिग बुक मध्ये जे आश्वासनं दिलेली आहेत 9व्या पायरीनंतर फार मोठी आश्वासनं दिलेली आहेत ती महत्वाची आहेतच, पण मला स्वतःला त्याच्यापेक्षा मोठं जास्त आश्वासन हे 10व्या पायरीतलं आश्वासन वाटतं की विवेक परत येतो, शहाणपणा परत येतो आणि मला स्वतःला तो आलेला आहे असं मला जाणवतं आणि असा माझा स्वतःचा समज आहे. कदाचित खरं खोटं माहिती नाही, पण मला तरी असं वाटतं की माझा शहाणपणा, माझा विवेक आलेला आहे परत आणि त्यामुळे माझं आयुष्य पण खूपच बऱ्यापैकी सुरळीत चालू आहे. आणि त्याची ग्वाही जी आहे ते माझे कुटुंब देऊ शकतात आणि देत पण असतात ते. आणि दुसरीकडे जिथे मी काम करतो तिकडचे लोक, माझे ऑफिसमधले सहकारी, माझे कनिष्ठ, बरोबरीचे किंवा वरिष्ठ, माझे कंपनीचे जे मालक आहेत ते पण त्याची ग्वाही देऊ शकतात आणि ते देतात पण. आणि ते देतात हे माझ्या पगारवाढीतून जे मला सतत पगारवाढ मिळत असते त्यातून प्रतीत होतं किंवा कुटुंबामध्ये सुद्धा मला परत एकदा प्रेम, आदर प्राप्त झालेलं आहे. आणि नुसतंच प्रेम आणि आदर नाही तर कौतुक सुद्धा मला कुटुंबामध्ये प्राप्त झालेला आहे. तो हा 12 पायऱ्यांच्या कार्यक्रमामधून झालेला आहे. आणि ज्या पुढच्या 2 पायऱ्या आहेत की हा जो 10व्या पायरीमध्ये विवेक मिळालाय त्याच्या बाबतीमध्ये फार अत्यंत सावध राहावं लागतं. माझा स्वतःचा अनुभव असा आहे की तो विवेक हे पाणी आहे. पाणी जसं हातातून निघून जातं तसं तो विवेक परत जाऊ शकतो. तो आपल्याला विवेक मिळालेला परत 11व्या आणि 12व्या पायरीच्या माध्यमातून सांभाळावा लागतो. मला वाटतं वेळ झालेली आहे, 10:59 झालेले आहेत. तर मी माझं शेअरिंग थांबवतो. परत एकदा तुम्हा सर्वांचे आभार, कोकण फेलोशिपचे आभार, गजानन भाऊंचे पण आभार. थँक्यू.